नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बेड सोर्सबद्दल बोलणार आहोत, जे पॅरालिसिस रुग्णांमध्ये सामान्य नाही. पण हो, काही रुग्णांमध्ये हे दिसून येते जे रुग्ण पूर्ण दिवस बिछाण्यावर पडून राहतात. कारण उन्हाळ्याचा हंगाम येत आहे आणि बेड सोअर होण्याची शक्यता अशा रुग्णांमध्ये, जे बिछाण्यावरून हलू शकत नाही, खूपच वाढते. त्या रुग्णांमध्ये खूपच वाढते जे पूर्ण दिवस आपली व्हीलचेअर किंवा खुर्चीवर बसून राहतात. तर आपण यापासून स्वतःला कसे वाचवू शकतो, कशा प्रकारे आपण यावर उपचार करू शकतो, हे दोन्ही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर आधी आपण हे समजून घेऊ की बेड सोअर्स कसे तयार होतात. जेव्हा आपण एका स्थितीत बसून राहतो तेव्हा आपल्या शरीरातील हाडे दाब देत असतात. ज्या विशिष्ट भागावर ती दाब देत आहे, तिथे रक्तपुरवठा कमी होतो कारण दाबामुळे रक्त तिथून बाहेर जाऊ शकत नाही. तर जो कोणताही भाग जो लोड बेअरिंग असेल, तो तुमचा पाठीचा भाग असो किंवा तुमचे नितंब असो, जिथे कुठे दाब येत आहे, तिथे तुमच्या बेड सोअर होण्याची शक्यता वाढते. आणि बेड सोअरला तुम्ही हिंदीत नासूर म्हणता, म्हणजे असा जखम जो सहज भरत नाही. तर उन्हाळ्याच्या हंगामात कारण ते जास्त होत आहे, तर आधी लक्ष देऊ की आपण आपल्या पेशंटला जितके शक्य आहे तितके हालचाल करू देऊ. बसलेला आहे, उभा करा, उभा आहे, बसवा, आडवा आहे, बसवायचा आहे. तर या प्रकारे काय बाबा, जेव्हा तुम्ही दिवसभरात अर्धा तासानंतर किंवा एक तासानंतर पेशंटला हालचाल करत ठेवता, तेव्हा कोणत्याही विशिष्ट भागावर खूप वेळपर्यंत रक्तपुरवठा थांबत नाही, ज्यामुळे बेड सोअर्स होण्याची शक्यता कमी होते. तर जर आपण या गोष्टीकडे फक्त लक्ष दिले तर आपण बेड सोअरपासून स्वतःला वाचवू शकतो. दुसरी गोष्ट जी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे स्वच्छता. तुम्हाला तुमच्या पेशंटला रोज अंघोळ घालायची आहे. जर तुम्ही विचार करत असाल की स्पॉन्जिंग केल्याने काम होईल, तर नाही. तुम्ही रुग्णाला उचलून बाथरूममध्ये बसवता. पूर्णपणे चांगल्या प्रकारे साबणाने आणि पाण्याने अंघोळ घाला. कारण जेव्हा घाम शरीरावर राहतो तेव्हा तिथे इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप वाढते आणि बेड सोअर होण्याचे एक कारण हे देखील असते. तर तुमच्या शरीराची स्वच्छता राखण्यासाठी दररोज अंघोळ करणे आवश्यक आहे. थंड पाण्याने अंघोळ करा, गरम पाण्याने अंघोळ करा, पण अंघोळ नक्की करा. ठीक आहे, आता ज्यांच्या पेशंटला बेड सोअर्स झाले आहे, त्यांची काळजी कशी घ्यायची तेही समजून घेऊया. तर उन्हाळ्याच्या हंगामात कारण घाम जास्त येत असतो, स्वच्छता राखावी लागते. म्हणून दिवसातून 2 वेळा पट्टी करावी लागते. 2 वेळा स्वच्छता करावी लागते आणि पट्टी करावी लागते. ठीक आहे. आता जेव्हा आपण पट्टी करत आहोत, स्वच्छता करत आहोत, तेव्हा आपण काय वापरत आहोत, याकडे लक्ष द्यावे लागते. तर आयुर्वेदात एक तेल आहे ज्याचे नाव आहे जात्यादी तेल. आपण स्क्रीनवरही पाहू शकता. हे जात्यादी तेल आपल्या जवळच्या कोणत्याही आयुर्वेदिक स्टोअरमधून घेऊन या. माझ्या सांगण्यावरून 10-15 दिवस याची फोम बनवून, वेलची गॉज बनवून, त्यात डिप करून पेशंटला लावून घ्या. फोटो काढून ठेवा. आपल्याला 10-15 दिवसांच्या आत स्वतःच दिसेल की तो जो नासूर होता, जो जखम भरत नव्हता महिन्यांपासून, तो वेगाने भरायला सुरुवात झाली. ठीक आहे. तर या छोट्या गोष्टी आहेत. जर तुम्ही हे करू शकता तर बेड सोअर तयार होत नाही, झाले तरी लवकर बरे होतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कदाचित मी विसरलो, ती म्हणजे डायबिटीजची. जर पेशंटला डायबिटीज असेल तर तुम्हाला खात्री करावी लागेल की त्याची डायबिटीज, त्याची शुगर लेवल नियंत्रणात आहे. जर शुगर लेवल खूप जास्त वाढत असतील तर तो नासूरच राहील. काहीही करा, तुम्हाला इन्सुलिन देऊन किंवा औषधं देऊन त्याचे शुगर लेवल नॉर्मल मर्यादेत आणावे लागेल. जर तुम्ही हे सर्व साठी केले तर बेड सोर्स लवकर बरे होतील. म्हणून मला विश्वास आहे की यामुळे तुम्हाला बरेच काही समजले असेल. तरीही जर मला काही शंका असेल तर मी जाऊन विचारतो. स्वागत आहे, तुम्ही येऊनही भेटू शकता. संपूर्ण डॉक्टरांची टीम त्यांच्याशी बोलू शकता. मी तुम्हा सर्वांना भेटण्याची परवानगी घेईन. तोपर्यंत